झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्य, देश विदेश, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातल्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत झटपट बातम्यांमध्ये। मात्र सुरुवात करूयात राज्यातल्या बातम्यांनी। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर मुंबईत झालेल्या सभेवर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची छाया होती। मोदी यांनी भाषणात पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यूपीएवर चौफेर टीकास्त्र सोडलं। मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन गडकरींची फेरनिवड झाल्याबद्दल नागपूरमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला। भाजप कार्यकर्त्यांसह नगरसेवक तसंच आमदारांनी गडकरींच्या फेरनिवडीबद्दल आनंदोत्सव साजरा केला। काँग्रेस श्रेष्ठींनी काँग्रेस शासित राज्यांना पेट्रोलवरचा कर कमी करून जनतेला दिलासा देण्याचे आदेश दिले असताना महाराष्ट्रात मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे पेट्रोलवरच्या व्हॅटमध्ये कपात करण्यात येणार नाही असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला राज्य सरकारकडून दिलासा मिळणार नाही। पेट्रोल दरवाढी विरोधात सांगलीच्या युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली। अंत्ययात्रेनंतर पुतळ्याचं दहन करून आंदोलकांनी काँग्रेस विरोधी जोरदार घोषणाबाजी केली। हे आंदोलन करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारला खर्च आहेर दिलाय। बारावीचा राज्याचा निकाल 67.94% लागलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 2% निकाल वाढलाय। यावर्षीही निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली आहे। मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 79.66% तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 70.32% आहे। विधान परिषदेच्या 6 मतदारसंघात गुरुवारी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीची सरशी होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीला 3, भाजपला 2 तर काँग्रेसला 1 जागा मिळेल असा अंदाज आहे। ही मतमोजणी सोमवारी होणार आहे। परळी बीड गर्भपात प्रकरणातील आरोपी डॉक्टर सुदाम मुंडे याला अंबेजोगाई सेशन कोर्टानं आणखी एक दणका दिलाय। 2010 साली गर्भपात प्रकरणात महिलेच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर मुंडेला दिलेला जामीन रद्द करण्यात आला। त्यावेळी मुंडेला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता। मात्र आता तोच पुन्हा केल्यानं डॉक्टर मुंडेचा जामीन रद्द करण्यात आलाय। पुण्यातल्या अभिनव कला महाविद्यालयाला राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या समितीनं भेट दिली। आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं अभिनव महाविद्यालयाची पाषाण रोडची शाखा बंद होणार आहे। त्या संदर्भात समितीनं ही भेट दिली। यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःलाच काळं फासून घेत आंदोलन केलं। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या तहसीलदारांवर वाळू माफियांनी केलेल्या हल्ल्याच्या प्रकरणावरून कोकणात राजकारण तापू लागलंय। या प्रकरणाला आता भास्कर जाधव, नारायण राणे वादाची किनार लाभलीय। आरोपींना अटक होत नसल्याच्या कारणास्तव चिपळूणच्या पोलीस स्टेशनसमोर काँग्रेस खासदार निलेश राणेंच्या समर्थकांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। नागपूरच्या काटोल भागात उल्कापात झालाय। आगीचा गोळा पडून मोठा आवाज झाला, त्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं होतं। त्यानंतर जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या पथकानं काटोल भागाला भेट दिल्यानंतर उल्कापात झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला। झी 24 तास एक पाऊल पुढे।